कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीलावहिनी, तिकडे सगळे टेन्शनमध्ये असतील ना? हो असतील, पण एंगेजमेंट टाळण्याचा हा एकमेव मार्ग होता यश। थँक्यू सो मच लीलावहिनी। खरं तर मला घरातून काढण्यात खूप मोठी रिस्क होती, पण तू माझ्यासाठी आणि रेवतीसाठी। हे बघ यश, अरे थँक्यू काय म्हणतोस? मोठ्या बहिणीसारखी आहे की नाही मी तुझी? मग आणि हे बघ, काही झालं तरी मी तुझ्या आणि रेवू बरोबर काही वाईट होऊ देणार नाही। हे कायम तुमच्या पाठीशी। चला तुमच्यामुळे माझ्या मुलीचं नुकसान होण्यापासून वाचलं। यशच्या मनात दुसरं कोणी असताना माझ्या श्वेताचा संसार कधीच सुखाचा झाला नसता। येतो आम्ही। चल श्वेता, चल। सर, लीलाने यशला जिथं लपवलं ना तो पत्ता सापडलाय। मी लोकेशन पाठवतो सर। वजीर धड असेल तर प्यादी कितीही उभी करता येतील। लीला, तुझ्या आणि एजेच्या विरोधात मी आता असं एक प्याद उभं करणार आहे की ज्याचा तू कधी विचारही केला नसशील। दुर्गा, सर्वात आधी यशला शोधावं लागेल। त्याला मेसेज करून सांग की त्याची आणि श्वेताची एंगेजमेंट मी कॅन्सल केली आहे। बहुतेक यामुळेच तो पळून गेलेला आहे आणि त्याला हे कळल्यावर तो लगेच परत येईल। हे जे यश पळून गेलेला नाहीये, त्याला ती लीला पळवून घेऊन गेलीये तिच्यासोबत। व्हॉट? पण लीलाला तर मी रूम मध्ये बसायची शिक्षा दिली होती ना। आणि तीच शिक्षा मोडून ती सकाळी यशला तिच्यासोबत पळून घेऊन चालली होती। देवाच्या दयेने मी तिला पाहिलं आणि थांबवलं, म्हणून तिने ही अशी बाबा वगैरे बनून यायची थेर केली आणि सगळ्या घरात धूर करून ती यशला पळून घेऊन गेलीये। ही असली नाटकं ना त्या मूर्ख मुलीला सुचतात। दुर्गा, श्वेताचा आणि यशचा साखरपुडा होऊ नये असं लीलालाही वाटत होतं, पण ती इतक्या खालच्या थराला नाही जाणार। नाही, बरोबर आहे आजी। आजकाल तुमचा माझ्यावर विश्वास नसतोच। दुर्गा, नाही ठीक आहे, मी लीलाच्या रूम मध्ये जाते आणि जर का ती तिथे नसेल ना तर हे तिनेच केलंय हे आपोआप सिद्ध होईल। चलायचे। मला सांगते ती खोलीत नाहीये, स्वतःच बघा। तू काय करतेस तिथे? आणि यश कुठे आहे? बघितलं तेजे? काहीच झालं नसल्याचं आव्हान तिथे बसली ही मुलगी। एजे, मला खात्री आहे हिनेच यशला गायब केलंय। तुम्ही हिला विचारा, यश कुठे आहे सांग मला। बऱ्या बोलानं सांग हा। तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की आई बनण्याच्या लायकीची नाहीयेस तू। यश कुठे आहे? दुर्गा, काम डाऊन प्लीज। मला नाही वाटत लीलानी असं काय केलंय। यश आपल्या मनाने गेला असेल कुठेतरी। ओके,
इट्स नॉट पॉसिबल की लीला असं काहीतरी करेल. नाही एजे, यश असा स्वतःहून कुठे जाणारा मुलगा नाहीच आहे. ही त्याला कुठेतरी घेऊन गेलीये, मला माहितीये. तुम्ही विचारा दुर्गा, कुठे ठेवलंय दुर्गा काम डाऊन. दुर्गा प्लीज बस काम डाऊन. ओके. लीला संपूर्ण वेळ रूम मध्ये होती. तिला कसं माहिती असेल की यश कुठे आहे? आणि प्लीज तिच्यावर असे फॉल्स अलिगेशन करू नकोस. नाही नाही एजे, मी फॉल्स अलिगेशन करत नाहीये. एजे, मी तुम्हाला मगाशी सांगायला विसरले. हिला मी सकाळी पळून जाताना पकडलं होतं. हिने तुमची शिक्षा वगैरे काही पाळलेली नाहीये. तुम्ही विचारा तिला. तिनेच यशला गायब केलंय. दुर्गा, मला माहितीये लीला या एंगेजमेंटच्या अगेन्स्ट होती, पण ती असं काहीतरी करेल ह्याच्यावर माझा विश्वास बसत नाही. एजे, आय एम सॉरी. यशने इथनं निघून जायचा हा त्याचा आणि माझा प्लॅन होता. व्हॉट? साखरपुड्याच्या वेळी मीच त्याला इथनं घेऊन गेले. कुठे नेलंस तू त्याला? फार्म हाऊसवर. मीच त्याला तिथे थांबायला सांगितले. ऐकलं तेजे? आता तरी तुमची खात्री पटली ना? आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करा आणि हिला पोलिसांच्या ताब्यात द्या. म्हणजे सांगेन यश कुठे. तू कुठे ठेवलंस यशला? मला सांग, मी तुला सोड. बस आता बस. तेजे, तुम्ही अजून माझ्यावरच चिडताय. तिकडे यश एक तर तो कुठे माहिती नाही. त्याला जर काही झालं तर त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही हे बघ, यशची काळजी मला पण आहे, आम्हा सगळ्यांना आहे. आणि तुला हवं असेल ना की यश परत यावं, तर आपल्याला लीलाचं ऐकावं लागेल. काम डाऊन. लीला, तू जे काय वागलीस ना त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल. आय एम शुअर. बोल. हो, खरंच सॉरी एजे, पण माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. आम्हाला काहीही करून साखरपुड्याचा मुहूर्त टाळायचा होता, म्हणून आम्ही हे केलं. आणि हा प्लॅन काही माझ्या एकटीचा नव्हता, ह्यात यशही होता. म्हणून आम्ही दोघं फार्म हाऊसवर गेलो. आणि यशला काहीही झालेलं नाही, तो सुखरूप आहे, फार्म हाऊसवरच आहे. मी जाऊन आणते त्याला, आणते. अगं मग जा ना. का थांबले तिथे? मी तुला सांगून ठेवते, माझा भाऊ माझ्यासाठी सगळं काही आहे. त्याला जर तुझ्यामुळे काही झालं ना. दुर्गा, काम डाऊन प्लीज. काम डाऊन. बस इथे बस. लीला प्लीज गो. चालू कर. एजे, मी जाते. पाणी पाणी पी. पाणी पी. काही होणार नाही त्याला. मी आहे ना इथे. पाणी पी आणि ब्रीथ. श्वास घे. कम ऑन, रिलॅक्स. तो काही यशला काही होऊन देणार नाही. ओके, ट्रस्ट मी. तू स्वतःची काळजी घे बस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.